बंधू आणि भगिनींनो, शेतकऱ्यांनो, हे थंडीचे दिवस आहेत. तर ह्या थंडीच्या दिवसात काय होतं, जे आपली शेरडे असतील, कोंबड्या असतील किंवा गाया वगैरे प्राणी असतील, त्यांना ह्या जास्त थंडीमुळे लहान पिल्लांना वगैरे परिणाम होतात. म्हणजे ते खात नाहीत, आजारी पडतात, अशी कुचंबणा होते. त्याच्यासाठी असा जाळ करावा लागतो. म्हणजे आता हे पत्र्याचं शेड आहे किंवा तुमचं शेड आहे, त्याच्यासाठी असा जाळ करून त्यांना उबदार वातावरण कसं राहील हे बघावं लागतं. त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती चांगल्या राहतात आणि वातावरणात व्यवस्थित राहते. त्यामुळं जी तुमची पिल्लं असतील किंवा प्राणी असतील, त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यासाठी थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. ह्यात धूर झाल्यामुळं मच्छर, चिलटं, डास वगैरे होत नाहीत. म्हणून जास्त न प्रमाणात करतात, थोड्या प्रमाणात तुमच्याकडे जे काय असतील, देशी गायची किंवा इतर शेणकूट वगैरे असतील, काडी कचरा असेल, त्याचा थोडासा धूर करा किंवा जाळ थोडासा करा. रातभर असं थोडंसं उबदार वातावरण राहील. एवढंच सांगायचं आहे. हरे राम, हरे कृष्ण.